तुम्ही फेमिनिस्ट आहात की नाही किंवा स्त्री मुक्ती वगैरे झाली पाहिजे याच्यावरती आहे ना एक अतिशय सुंदर पुस्तक आहे जीवनविद्या दर्शन नावाचं सद्गुरू वामनराव पैंचं आणि त्याच्यावरचा एक कमाल कोट आहे. घरातील पत्नी संसारात अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या उचलीत असते. घरातील सर्वांची पोटापाण्याची व्यवस्था पाहते म्हणून ती अन्नमंत्री, सर्वांच्या आरोग्याची काळजी घेते म्हणून ती आरोग्यमंत्री, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देते म्हणून ती शिक्षण मंत्री, घरातील सर्व व्यवस्था पाहते म्हणून ती गृहमंत्री व योग्य वेळी योग्य सल्ला देते म्हणून ती सल्लागार आहे. स्त्रीची ही कर्तव्य तत्परता लक्षात घेता तिला घरात व समाजात मानाचे स्थान दिलेच गेले पाहिजे. स्त्री सन्मान केला तर स्त्री मुक्तीकडे वळण्याची काहीच गरज नाही. फेमिनिस्ट आपण आहोत का नाही आहोत ही 2026 मध्ये सुद्धा चर्चा करण्याची वेळ आपल्यावरती येणारच नाही जर आपण आपल्या आसपासच्या स्वतःसहित सर्वच स्त्रियांचा सन्मान केला तर. महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा. याच्यावरचा मोठा विस्तृत व्हिडिओ यूट्यूबवरती आलेला आहे, तो पण नक्की पहा.